आणि आता आपल्याला राजकारण करायचं नाही. आता आपल्या कोणाच्या पक्षाच्या मागे त्या ठिकाणी फिरायचं नाही. पाटील म्हणतात जे आरक्षण अपील होणार नाही ते आरक्षण सरकार आपल्याला का देत नाही हा आपला प्रश्न असला पाहिजे. याची खतखत एवढी चालली आहे की आपल्या पाठीमागचा मराठा समाज निघून एक सामान्य पोराच्या पाठीमागे उभा राहिला म्हणून याच्या पोटात कुठेतरी पाप त्या ठिकाणी तयार झालंय आणि हे पोटातलं पाप काढायचं औषध फक्त मराठा फळ अशा स्वरूपातलं काम आम्ही केलं. भुक्याला भुक्का भिडला, डोक्याला डोकं भिडला, विचाराला विचार भिडला आणि प्रचंड ताकदीने मराठा समाज एकसंघपणे गाड्या घेऊन कुठलाही विचार न करता मुंबईला त्या ठिकाणी आले. मग मुंबईला येत असताना वाशीमध्ये लोणावळ्याच्या सभेमध्ये जरांगे पाटलांनी सांगितलं होतं त्या क्लिप काढा बाहेर. आपण देखील उत्तर द्यायला शिकलं पाहिजे. त्या ठिकाणी जरांगे पाटलांनी आवाहन केलं महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातील जे लोक अभ्यास करतात त्या अभ्यासकाला जरांगे पाटलांनी आवाहन केलं की उद्या वाशीत बैठक आहे. जेवढे मराठा समाजाचे अभ्यासक आहेत ते महाराष्ट्रातील सगळे अभ्यासक उद्या वाशीमध्ये या. आहेत तुम्ही साक्षीदार? नसताल तुम्ही साक्षीदार. जे मुंबईला आले नव्हते त्यांनी त्या ठिकाणी मागच्या क्लिप काढा आणि लोणावळ्यातील भाषण ऐका. मग अशा वेळी जरांगे पाटलांनी दुसरं एक आवाहन केलं होतं की आपण सगळ्यांनी जेवढे आरक्षणाच्या संदर्भातल्या लढाई लढलेले तज्ञ वकील आहेत त्या सर्वोच्च न्यायालय असेल, उच्च न्यायालय असेल किंवा डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल किंवा कुठलाही कोर्ट असेल यांच्या कोर्टातील आरक्षणाच्या संदर्भात बाजू युक्तिवाद केलेल्या सगळ्या वकील बांधवांनी वाशीत या. 2 त्या ठिकाणी लोक बोलवली होती. एक मराठा समाजाचे अभ्यासक आणि मराठा समाजातील तज्ञ वकील. मग हे बोलवले कशासाठी होते? त्याचं कारण असं होतं की तिथं रेस्ट हाऊसला मुक्काम होता आणि रेस्ट हाऊस मध्ये सगळ्यांना रूम देण्यात आल्या होत्या मुक्कामासाठी आणि याच्यामध्ये शासकीय मंडळ त्या ठिकाणी अधिकारी येऊन बसायचे. अधिकारी येऊन बसून त्यांनी सगळं मंत्रालय अगदी टाईप रायटिंग त्या ठिकाणी कॉम्प्युटर सहित त्या ठिकाणी त्यांनी हलवलं होतं की तुम्हाला जो पाहिजे ते आम्ही द्यायला तयार आहोत. अशा पद्धतीने त्यांनी भूमिका घेतली आणि असा एक प्रेसला असा एक हॉल होता. एवढंच कॅपॅसिटी हॉल असेल जिथं जास्तीत जास्त 1500 लोक बसू शकतात या कॅपॅसिटीचा हॉल होता. आणि या हॉलमध्ये एका बाजूने तज्ञ वकील बसले जे आरक्षणाच्या संदर्भातल्या भूमिका मांडत असतात कोर्टामध्ये. एका बाजूला तज्ञ अभ्यासक होते मराठा समाजातले आणि दिलेला ड्राफ्ट ज्यावेळेस सुधारणा करून शासनाकडून येत होता त्याचं वाचन व्हायचं. वाचन झाल्यानंतर याच्यात काय कमतरता या अभ्यासकाला विचारल्या जायची. तिथं कुठले अभ्यासक होते सगळं शूट झालेले तुम्ही सगळ्यांना विचारू शकता. अभ्यासकाला सांगितलं जायचं की तुम्हाला आता याच्यात काय ऍड करून पाहिजे आणि ते ऍड केल्यानंतर तो ड्राफ्ट वकिलांच्या हातात दिला जायचा की हे जे शब्द दिले ते कोर्टात टिकतील का हे तुम्ही आम्हाला सांगा. आणि त्यावेळेस अनेक वकील बांधव त्याच्यावरती सजेशन द्यायचे. अशा पद्धतीची वाशीला बैठक झाली. त्याचं कारण काय? कारण आम्हा सगळ्या पुढे सगळ्या गोष्टी मांडत बसत असताना त्या गोष्टी मी आताच म्हटलं की जितकी ताकद जितकी लढाई मनगटाची तितकी बुद्धीची देखील लढाई आहे. कारण आपला सगळा लढा ह्या बुद्धिवाद्यांच्या विरोधामध्ये आहे. म्हणून आता गल्लत करून चालणार नाही. आता आपण सगळ्या गोष्टी कायदेशीररित्या समजून घेतल्या पाहिजेत. एक आपल्या हातात पडल्यानंतर ते कुठल्याही कोर्टात अपील होऊन कुठेही आपल्याला ते परत आपल्या हातून कोणी हिसकून नाही ना या संदर्भातलं काम आपण आता ठोस करावं. त्या ठिकाणी पाया त्याचा मजबूत असावा. म्हणून एकीकडे वकिलांची टीम, उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयातील वकिलांची टीम जवळजवळ 100 वकील त्या ठिकाणी आले आव्हानाला प्रतिसाद देत. हे आपल्याला याचा गर्व असला पाहिजे. 50 ते 60 अभ्यासक महाराष्ट्रातील आले की जे आरक्षण समजून सांगायचे. हे शब्द याच्यात घ्या म्हणायचे आणि वकील त्यांना सांगायचे की हा शब्द जर असा बदल केला तर कोर्टात न्यायालयीन लढाईत बसतो आणि असा जर घेतला तर त्या ठिकाणी 2 मिनिटात आरक्षण उडू शकतं. एवढी चर्चा झाली. बरेच जण टीम बांधव त्या ठिकाणी मुंबईची देखील बरीच टीम या ठिकाणी या चर्चासत्रात सहभागी झाली होती. आणि अशा वेळी निश्चित प्रकारे सगळं ठरून मसुदा त्या ठिकाणी तयार झाला. आणि मला आठवतंय की पहाटे 3:30 ते 4 वाजता वाशीमध्ये ज्या रेस्ट हाऊसला मुक्काम होता त्या रेस्ट हाऊसच्या 3ऱ्या मजल्याच्या भिंतीवर ते मनोजदादा जरांगे पाटील उभे राहिले. आम्ही सगळ्यांनी त्यांना असं पकडलं आणि हे सगळं जे वकील बांधवांनी अभ्यासकांनी ठरवलं होतं ते लोकांना त्यांनी वाचून दाखवलं. एखादा पट्ट्याने असेल तर माहित असेल की वाचलं की नाही वाचलं. थोडंसं आपण
शिकलं पाहिजे का आरोप केल्यानंतर त्या आरोपात तथ्य आहे का, ही बाजू आपण मांडली पाहिजे. म्हणून या बैठका सुरू केल्यात आपण की या लढ्यामध्ये एक बाजू ऐकून चालणार नाही, दोन्ही बाजू ज्यावेळेस आपण ऐकू त्यावेळेस आपण संतुलित बोलायला लागू. आणि मराठा समाजाने आता संतुलित बोलायला शिकलं पाहिजे, कारण आपली लढाई आता बुद्धिवाद्यांसोबत आहे. वेडात दौडले, वेडात वीरजन दौडले सात आश्रम खेळ आपल्याला करायचा असेल, पण आता आपल्याला त्या ठिकाणी शहाणपणाची भूमिका देखील घेणं गरजेची आहे. मग ते वाचन झाल्याच्या नंतर आपण ड्राफ्ट सरकारला दिला. तिथं या अनेकांचं म्हणणं आलं, राजपत्र हे राज्यपाल देत असतात. राजपत्र हे आयऱ्या गायऱ्या नत्तू खायला भेटत नाहीये. तुम्हाला सगळ्याला इथं प्रचंड हुशार लोक बसलेली आहेत. मी बोलतोय म्हणजे मीच हुशार आहे असं नाही. इथं अनेक एकाच हुशार लोक बसलेत. राजपत्र आपण घेतलं, ज्या ज्या गोष्टी आपल्या समाजाला पाहिजे होतात त्या संदर्भातली त्या ठिकाणी सगळे GR, सगळे नोटिफिकेशन आपण त्या ठिकाणी घेतली. आणि मग जर माझे पैसे तुमच्याकडे असतील, तुम्ही जर मला पत्र लिहून दिलं की या तारखेला मी तुमचे पैसे देतो, तर तुम्ही विश्वास ठेवणार की नाही ठेवणार? ही सत्यता सांगा. आपल्याकडून ही सत्यता समाजापर्यंत गेली पाहिजे की त्यावेळेस सरकार जर राजपत्र देत आहे, राजपत्र, राज्यपालाचं पत्र, आणि त्याचबरोबर अनेक मुख्य सचिवांच्या सह्या असेल, सामान्य प्रशासनातील यांच्या सहीचा जर आदेश, अध्यादेश, अधिसूचना आणि त्याचबरोबर जर GR निघत असतील, तर याच्यापेक्षा विश्वास ठेवण्यासाठी दुसरं तुमच्याकडे आहे तरी काय? की पाटलांनी सांगितलं ते काय आरक्षण असं नव्हतं की कोणी भरायचं घेऊन यायचं. ह्या सगळ्या गोष्टी आरक्षणासाठी महत्वाच्या असतात. भविष्यात कायदे आहेत, न्यायालय आहे, आणि आपल्या मराठा समाजावरती टपून बसलेल्या अत्यंत नीच वृत्तीचे त्या ठिकाणी काही लोक पण आहेत. मला सांगा, यानंतर ज्या ज्या वेळेस त्या ठिकाणी सगळ्या संभावना तपासल्या गेल्याच्या नंतर निश्चित प्रकारे वाशिवून आपल्याला हे सगळे पत्र आणि तो आनंद आपण साजरा केला. यात गैर काय, मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे. मग अशा वेळी जर तुम्ही विश्वास ठेवला, सरकार आपलं पालकत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे, आणि आपलं पालकत्व स्वीकारणारा आपला बापच जर आपल्याशी गद्दारी करत असेल, तर त्या लेकराची चुकी काय, हा प्रश्न मराठा समोर उभं राहायला पाहिजे. आणि म्हणून निश्चित प्रकारे ते आपण त्या ठिकाणी घेऊन आलो. आणि त्यानंतर सरकारने त्या ठिकाणी मी म्हटलं तसं बुद्धिवादाने परत एक गेम खेळला की काही मराठा समाजातील 5-10 आमदार आणि 5-10 जे काही ज्यांना हे विघ्न संतोषी आहेत, की ज्यांना असं वाटत होतं की सामान्य घरचं लेकरू ज्याच्या घरावरती 13 पत्र सिमेंटचे आत्ताचं लेकरू, जरी त्यांचा संघर्ष खूप मोठ्या काळापासून त्या ठिकाणी चालू असला तरी जेवढी प्रसिद्धी या हव्यास या लोकांना पडलेला होता, ते लोक निश्चित प्रकारे जागृत झाले. आणि त्यांना कुठंतरी असं एक मनामध्ये सल निर्माण झाली की या आता आलेल्या आणि अत्यंत प्रामाणिक असलेल्या लेकराला जर एवढी प्रसिद्धी मिळते तर आपल्या उद्याचं भविष्य काय. आणि म्हणून ते आपल्या विरोधात बोलायला लागले. सगळे दुकानं बंद झाले, इथं पैशाला धारा राहिला नाही, कुणाला गल्लोगल्ली जाऊन पैसे गोळा करायला वेळ मिळाला नाही, कुणाला पैसा देखील, रुपड्या देखील कोणी मराठा समाज कोणाला आता विचारेना. मोठे मोठे उद्योगपती, मोठे मोठे अधिकारी रुपड्याला कोणी विचारणार, त्यावेळेस त्यांच्यातला इगो झाला आणि तो इगो त्या ठिकाणी त्यांनी खतखत त्या ठिकाणी व्यक्त करण्याचं काम या मातून तुमच्या माझ्या समाज बांधवांनी केली. तरी त्या समाज बांधवांना आपण सगळ्यांनी माफी दिली पाहिजे. त्याचं कारण असंच आहे की रात का बोला अगर घर नाही आहे, ती काहीतरी म्हण आहे. आपले समाज बांधव आहेत, परंतु हा विचार त्यांनी देखील आता करणं गरजेचं आहे की आपलेच बांधवांचं कल्याण होत आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा लोकांनी ज्या वेळेस 10% आरक्षणामध्ये ते गुलाल घ्यायला गेले, त्यावेळेस खरंच सांगतो की या 10% आरक्षण टिकणार नाही. सरकारने निवडणुका आल्या म्हणून कितीदा म्हणू दे की आपोआप जे ओघळून आपण आरक्षण तयार केलंय, अनेक त्रुटी त्यातल्या काढल्या तरी आपण आरक्षण त्रुटी काढून तयार केलंय, तरी देखील एक गोष्ट अत्यंत जिम्मेदारीने सांगतो की या 10% आरक्षणावरती आतापर्यंत 4 त्या ठिकाणी निश्चित प्रकारे याचिका दाखल झालेल्या आहेत. 4. मग जर तुमच्या माझ्या तोंडात घासच गेला नाही आणि कोर्टात लगेच त्या ठिकाणी 4 याचिका दाखल झाल्या, याचा अर्थ तुम्ही आम्ही काढायचा काय?
मग या ठिकाणी आमचं म्हणणं एवढंच आहे, आपल्या सगळ्या म्हणण्याचं म्हणणं एकच आलं पाहिजे की जर या 10% अपील होऊ शकते, जरांगे पाटील म्हणतात ज्या आरक्षणाला अपील होणार नाही ते आरक्षण सरकार आपल्याला का देत नाही हा आपला प्रश्न असला पाहिजे. आणि म्हणून जे आरक्षण कायद्यात टिकेल, नियमात टिकेल, संविधानात टिकेल, लोकांच्या मनात टिकेल, त्या आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका ही आपल्याला सगळ्या समाजाला पटते. आणि म्हणून आज महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यामध्ये अशा स्वरूपाच्या बैठका चालू आहेत की 10% आरक्षण तुम्हाला मान्य आहे का? एकाच आवाजात सगळ्यांनी सांगायचंय की सरकारने दिलेलं 10% आरक्षण आपल्याला मान्य आहे का? मग याच पद्धतीने सांगतो की हे उत्तर, हा लढा तुम्ही समजून जर घेतला तर उत्तर द्यायला फक्त जरांगे पाटील नाही तर तुम्हा आम्हाला देखील उत्तर देता आलं पाहिजे. पण हे उत्तर देताना त्याच्यामध्ये सत्यता असली पाहिजे. चुकीचे रेटारेटी आपण करायची नाही. आपण जे सत्य, जे काही टेक्निकली आहे तेच उत्तर आपण त्याला द्यायचंय. तुम्ही बोर झालात, मी बराच वेळचं बोलतोय, परंतु निश्चित प्रकारे एक गोष्ट सांगतो, हे समजून घेणं का गरजेचं आहे. कारण संभ्रम निर्माण होता कामा नये, मराठा समाजातील आपसातलं प्रेम कमी होता कामा नये. तुम्ही आम्ही सगळेजण एक संघ, एका ताकदीने या ठिकाणी उभा राहिलो, म्हणून मनोजदादा जरांगे पाटील यांच्या लढ्याला ताकद आलेली आहे. आणि आणखीनही जिम्मेदारीने सांगतो, अनेक वेळा सांगितले गेलं की ग्रामीण भागातलं शेतकऱ्याचं लेकरू 4 शब्द तोंडातून चुकीचे गेले तर तुम्ही ते शब्द धरले. परंतु निश्चित प्रकारे बांधवांनो, जर सकाळी आपण जेवण केलं नाही तर काय चिडचिड आपली होती याला काही नवीन सांगायची गरज नाही. 16 दिवस उपोषण केलेला व्यक्ती निश्चित प्रकारे जर 4 शब्द त्यांच्या तोंडून जर गेले तर तुम्ही आमचे पालक आहात, सरकार आमचं पालक आहे, आमचं मायबाप आहे. या मायबाप सरकारला लेकराचा राग येण्याचं कारणच काय? मी म्हणतो अखंड महाराष्ट्रातला 5-6 कोटी समाज म्हणतो जरांगे पाटलाचं काहीच चुकलेलं नाही. वर्षभर तुम्ही मराठा समाजाला, या 6 कोटी समाजाला घुमवत आलात, वेगवेगळ्या पद्धतीने वेळ काढून येत आलात. मग हा समाज मूर्ख आहे का? यात अनेक लोक तज्ञ आहेत, अनेक मोठे लोक आहेत. यांनी तुमचं का खपून घ्यायचं? ज्या वेळेस संयम सुटतो, जो एखाद्या गोष्टीने प्रेरित असतो, भावनिक असतो, त्यांच्याकडून जर चुकीचे शब्द गेले तर त्याला चुकीचे शब्द म्हणता येणार नाहीत. आणि म्हणून कालपासून ज्या वेळेस महाराष्ट्रभरामध्ये दौरे, आता सुरुवात झालेली दौऱ्याला, जर तुम्ही रिस्पॉन्स बघितला तर मी स्वतः साक्षीदार आहे की अगोदरच्या सभेला जो रिस्पॉन्स येत होता त्याच्या दुप्पट रिस्पॉन्स या सभेला आहे. त्याचं कारण आहे की जे काही 10% आरक्षण आमच्यावरती तुम्ही थोपवत आहात ते आम्हाला लागत नाही, कारण ते आज ना उद्या उडणारे आम्हाला माहिती आहे. आम्ही आता शहाणे झालेलो आहोत. मराठा समाजातील एक पिढी त्या ठिकाणी बर्बाद झाली, जी पिढी भावनिक दृष्ट्या तुमच्या सोबत होती. आता या लोकांना पक्ष नाही, राजकारण नाही, काही लोक फक्त आमच्या लेकरासाठीच आम्ही लढणार हे. आता आपल्याला राजकारण करायचं नाही, आता आपल्या कोणाच्या पक्षाच्या मागे त्या ठिकाणी फिरायचं. हे 10% आरक्षण आपल्याला नकोय. 10% आरक्षण देखील घ्यायला हरकत नाही, पण त्याच्यामध्ये जे तुम्ही ECBC म्हणता, ज्या बाकीच्या अधिसूचना म्हणता, जे बाकीचे मराठा समाजाला जे काही देण्याचं काम तुम्ही ज्या माध्यमातून ESW असं जे काही देण्याचं काम केलं, या सगळ्या सुविधा तुम्ही बंद करायला पाहिजेत का? नाही बंद करायला पाहिजे. मग 10% आरक्षण देता, एक समजून घ्या, एका निवडणुकीच्या काळामध्ये तुम्हाला 16% आरक्षण दिलं जातं, ते नंतर उरतं. दुसऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्हाला 13% आरक्षण मिळतं, ते पण पुढे गेल्यानंतर उरतं. आणि आता 10% आरक्षण आपल्याला दिलं गेलं. माझा मराठा समाजातले लोक मरतायत की वाढतायत? आपल्या समाजातले लोक वाढून देखील हे आरक्षण कमी होतंय कसं? हा प्रश्न तुम्हाला आम्हाला सगळ्याला पडला पाहिजे. 16% देता, निवडून येता, 13% देता, निवडून येता, आणि आता 10% देऊन निवडून येण्याचं जर तुम्ही घाल घालत असाल तर तुमचे टांगे पलटी केल्याशिवाय मराठा समाजाचा गप्प बसणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, अनेक समाज भावना आहेत. आता आपल्याला जे ठराव आपल्याला या बैठकीत घ्यायचे, ते ठराव देखील आपल्याला आता घ्यायचे. त्याचबरोबर एक शपथ देखील या ठिकाणी घ्यायचे.
मित्रांनो, जर आपण आतापर्यंत बघितलं की आपल्या समाजाचं म्हणून एखादा नेता मोठा होतो, तो कुणाला तरी आपल्याला कुणातरी पक्षाला दावणीला बांधण्याचं काम करतो. माझ्या पाठीमागं मराठा आहेत. हे जी बडबड करणारे नेते मंडळी आहेत, यांनी सरकारकडून किंवा जे काही सरकारमध्ये बसतात, केंद्राकडून असो राज्याकडून असतो, मराठा समाज माझ्या पाठीमागं आहे हे भासून आणि हे दाखवूनच ही पदं मिळवलेली आहे, हे आपण विसरता कामा नये. आणि म्हणून यांची खतखत तेवढीच चालली आहे की आपल्या पाठीमागचा मराठा समाज निघून जे सामान्य पोराच्या पाठीमागं उभा राहिला, म्हणून याच्या पोटात कुठेतरी पाप त्या ठिकाणी तयार झालंय. आणि हे पोटातलं पाप काढायचं औषध फक्त मराठा समाजाकडे आहे. आणि आपण ते काढायचं, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून या लढ्याला बळकटी देण्याचं काम तुम्ही आम्ही करा. सगळे गोष्टी, सगळे झालेले आरोप हे लढ्याभोवती फिरणारे आहेत. स्वतः या लढ्यावरती एक बोट देखील आतापर्यंत उचललं गेलेलं नाहीये. खाली बसून घ्या. आणि या पद्धतीने जेव्हा जेव्हा आपण काम करायला शिकू, तेव्हा तेव्हा आपल्याला आरक्षण कळणार आहे. आणि म्हणून आता हा लढा अंतिम टप्प्यावरती आहे. आपण मनोजदादा जरांगे पाटील यांचे हात बळकट करा. हात बळकट करता असताना देखील आपण क्रॉस चेक करा. डोळे झाकून हात बळकट करण्याची गरज नाही, हे अत्यंत जिम्मेदारपणे या ठिकाणी मी सांगतो. कुठल्याही व्यक्तीवर विश्वास ठेवायचा असेल तर ती व्यक्ती तितकी विश्वास पात्र पाहिजे. आणि ती प्रामाणिकता तुमच्या माझ्या समोर श्री मनोजदादा जरांगे पाटील यांनी सिद्ध केलेली आहे. यापेक्षा दुसरी अग्निपरीक्षा होऊ शकत नाही. आज एक साधा आमदार आपल्याला बोलला तर आपण दुसऱ्या दिवशी वेगळ्या भ्रमात असतो. अख्खं मंत्रिमंडळ येऊन बसलं तरी थोडाही मोह, थोडाही कुठल्या गोष्टीचा अहंकार या व्यक्तीमध्ये नाहीये. आणि म्हणून जमिनीवरच्या व्यक्तीला साथ द्या. जर आता आपण यानंतर अशा व्यक्तीला जर साथ दिली नाही तर येणाऱ्या 100 वर्षात आपल्याला परत नेता मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट सांगतो की याच्यामध्ये ज्या वेळेस मराठा समाजाला आता मराठा म्हणून घ्यायचा अभिमान वाटायचा असेल, खूप खच्चीकरण झालंय मराठा समाजाचं, समजून घ्या. समजून घेण्याचा प्रयत्न करा. विचार करण्याची गोष्ट आहे. ओबीसीला धक्का न लागू देता, ओबीसीला धक्का न लागू देता हे शब्द तुम्हाला लागत नाहीत. हे शब्द काळजात घुसतात. त्याचं कारण असं आहे की ज्या समाजाला, ज्या विखुरलेल्या समाजाला तुम्ही 1 मतदान समजता, मग हे 6 कोटी मतदान आणि हे 6 कोटी मतदार तुम्हाला एवढे महत्वाचे का वाटत नाही? त्याचं कारण एकच आहे की हा मराठा दोष भावांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. हा मराठा द्वेष आहे. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या माझ्या लेकी बाळीला ताट मानाने चालायचं असेल तर आपल्या जातीसाठी माती खाण्याची वेळ हीच आहे. समजून घ्या. ज्या वेळेस एखादा चुकीचा माणूस त्या ठिकाणी उभा राहतो, त्याच्या पाठीमागे मेंढ्यासारखं चालत जाण्यापेक्षा तुमच्या माझ्या लेकराचं भल्याचं त्या ठिकाणी भविष्याचा विचार करणाऱ्या प्रामाणिक व्यक्तीमाग, जो आपल्या तुमच्या माझ्या गरीब घरातला व्यक्ती आहे, त्यांच्या पाठीमाग म्हणण्यापेक्षा त्यांच्या विचाराचे पायी होण्याचं काम तुम्ही आम्ही करा, तरच आपला विजय होणार आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो आणि आता ठराव वाचन करू आणि एक शपथ घेऊ. त्यानंतर ज्याला जे बोलायचं ते आपण थोडक्यामध्ये मनोगत मांडायचंय. मनोगत मांडताना विषयावर ठाम राहायचं. इतरत्र बोलण्यापेक्षा, चुकीचं बोलण्यापेक्षा आपण या लढ्याच्या संदर्भात पुढील दिशा काय असेल याच्यावर देखील बोललं तर निश्चितच आपल्या हितकारक समाजाचे आहे ते आपण बोललं पाहिजे. आणि सगळ्यांनीच बोलण्यापेक्षा ज्याला महत्वाचे मुद्दे ते मुद्दे बोला. एकाचा जर मुद्दा मी जर बोलून गेलो तर तोच मुद्दा परत रिपीट करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे लवकर बैठक संपवता येईल, कारण सगळेच जण आता भूक लागलेली असणार आहे. आणि म्हणून अनेक गोष्टीचे ठराव या ठिकाणी 11 ठराव आपल्याला घ्यायचे आज.